भंडारा जिल्ह्यातील नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग तयार झालेला असून मौजा पल्लाडी फाटा भिलेवाडा क्रॉसिंग या ठिकाणावरून 10 ते 15 गावांची रोजची रहदारी असून येणे जाणे करावे लागत असते। परंतु सदर गावातील व्यक्तींना रोड क्रॉसिंग न दिल्यामुळे पल्लाडी फाट्यावरून भंडाराकडे येणाऱ्यांना किमान 1 किलोमीटर पर्यंत विरुद्ध दिशेने वाहतूक करावी लागते। यामध्ये अनेक वेळा अपघात झालेले असून यापुढेही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। अशीच परिस्थिती राहिली तर येणाऱ्या काळात अपघाताला आमंत्रणच होणार आहे। त्याला सर्वस्वी जबाबदार कोण? सदर निवेदनावर सकारात्मक विचार झाला नाही तर परिसरातील जनतेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व त्यात होणाऱ्या हानीला प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी। तरी परिसरातील सर्व ग्रामवासियांच्या विनंतीला समजून पल्लाडी फाटा येथे रोड क्रॉसिंग करून देण्यात यावी अशी मागणी प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी केली आहे। नमस्कार। आज माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या वतीने आम्ही राष्ट्रीय महामार्ग जे नागपूर कोलकाता ज्यांनी राष्ट्रीय महामार्ग बनवलेला आहे त्यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। ते यासाठी की त्या ठिकाणी पल्लाडी फाटा या पल्लाडी फाट्यावरती गेली 10, 15, 20, 25 गावांचं येणं जाणं आहे। परंतु त्या ठिकाणी जी काही रोड क्रॉसिंगसाठी उपाययोजना करून द्यायला पाहिजे होती, त्या ठिकाणी एखादी बोगदा तयार करून द्यायला पाहिजे होता, तो न करता त्या ठिकाणी रहदारी सुरू झाली, राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला। परंतु त्या भागातून येणारे जे काही विद्यार्थी असतील, त्या भागातून येणारे जे काही भंडाऱ्याच्या बाजूला नागपूरच्या दिशेने येणारी जी काही त्या भागातील लोक आहेत त्यांना विरुद्ध दिशेने म्हणजे रॉंग साईडने येणं जाणं करावं लागते। त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होतात। अपघाताचं प्रमाण त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। भविष्यातही अपघात होणार आहेत। त्या भागामध्ये आरटीओ ऑफिस सुद्धा स्थापन झालं, त्या भागामध्ये मेडिकल कॉलेज सुद्धा स्थापन झालेलं आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी येणारी जी काही रहदारी आहे आणि त्या रोड क्रॉसिंग नसल्यामुळे विरुद्ध दिशेने येणं जाणं करावं लागणार आहे। त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होणार आहेत। मग त्या अपघाताला जबाबदार कोण? म्हणून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलं की जर का आपण ताबडतोब त्या ठिकाणी उपाययोजना रोड क्रॉसिंगसाठी केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या भागातल्या सर्व जनतेला सोबत घेऊन एक मोठं जनआंदोलन त्या ठिकाणी उभं करणार आहोत। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।